प्रियंका विश्वकर्मा यांचे वंचितच्या वतीने भव्य स्वागत व सत्कार। बातमी पुसद। चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या वंचित बहुजन आघाडीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा प्रियंका निलेश विश्वकर्मा यांचे पुसद येथे भव्य स्वागत व सत्कार झाला। सविस्तर वृत्त असे की वंचित बहुजन आघाडीच्या चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा प्रियंका निलेश विश्वकर्मा या एका सामाजिक सत्कार कार्यक्रमासाठी पुसद येथे आल्या होत्या। प्रियंका विश्वकर्मा व निलेश विश्वकर्मा यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा येथे प्रियंका विश्वकर्मा यांचे फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये स्वागत करण्यात आले। वंचित बहुजन आघाडी पुसद तालुका व जिल्हा संघटक बुधरत्न भालेराव, पुसद तालुका अध्यक्ष संदीप आढाव, विकी उर्फ जयानंद उबाळे, राजरत्न लोखंडे, डॉक्टर अरुण राऊत, मधुकर सोनुवे व तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ता पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते। समता न्यूज मराठीसाठी विजय उत्सव वार्ता पुसद। जे पॅटर्न होता राजनीतीचा ब्रेक केला आणि त्यासाठी वंचित बहुजन आघाडी त्याने एक वेगळी पद्धतीच्या पॅनल तयार करून हे लढाई लढली आणि तसंच पॅटर्न आपण सर्वीकडे करू शकते आणि हे जे चालणारी सत्ता आहे या राजनीती आहे त्याला आपण बदल घडू शकते। तर असा आपल्याला विचार करायचा नाही की आपण वंचित बहुजन आघाडी कशा लढेल आणि काय करेल। आपल्यामध्ये ताकद आहे, आपल्यामध्ये जास्त ताकद आहे। जर आपण एकजुटीने प्रयत्न केला तर निश्चितच आपला विजय होईल। त्या ठिकाणी आपण वंचितला प्रकाश दिला, परंतु या ठिकाणी सुद्धा पुसदमध्ये वंचित आघाडी चांगल्या प्रकारचं काम करते, विजन चांगला आहे। परंतु आपण नगराध्यक्ष म्हटल्यानंतर त्या ठिकाणी आपण जो विजय संपादन केला ती काही त्या ठिकाणची समीकरण आहेत। पुसदच्या ठिकाणी आपण कार्यकर्त्याला कुठला संदेश द्याल की ज्या करून आपण त्या ठिकाणी यशस्वी व्हाल? फक्त हे समजून घ्या की हा जी लढाई आहे तर कोणत्या उमेदवारची नाही, तुम्ही स्वतःची लढाई समजून ज्या प्रत्येक वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्याने काम केला पूर्ण ताकदीने तरी हा लढाई। पुसदवासियांचे खूप खूप आभार। सातत्यानं पुसदमध्ये माझे कौटुंबिक संबंधात माझे आज त्यांचा कौटुंबिक सोहळ्यात मी आलो होतो। तिथं आल्या असता वंचित बहुजन आघाडीचे आमचे शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष, महिला सर्व विंगच्या वतीनं जो आज बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा हालगडचं स्वागत झाला त्यानंतर मी वंचितच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या, पुसदवासियांचा खूप खूप आभारी आहे, ऋणी आहे। माझे सहकारी ज्याबद्दल सांगतो, निश्चितच सर्व कार्यकर्त्यांना माझी एवढीच इच्छा आहे त्या श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत त्याला जर आपण कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थानं समजून घेतलं तर निवडणुका जिंकणं हे फार काही कठीण नाही। आपण जे सातत्यानं लोक सांगतात की या पक्षाला मतदान दिलेला भाजपला आम्ही पाळू शकतो, तर निश्चितच नाही, भाजपला वंचित बहुजन आघाडीसुद्धा पाळू शकते, काँग्रेसलाही पाळू शकते, हे आपण ते सुद्धा आपण त्या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न अजून आहे की संत्रा परिषद घेतली होती,